तर आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौक आज पुन्हा एकदा रहदारीसाठी मोकळा झालाय। मराठा आंदोलकांची गर्दी, शेकडोंच्या संख्येने उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे या रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद होती। रस्ते बंद होते, मात्र काल आंदोलन संपल्यानंतर पोलिसांकडून हा रस्ता मोकळा करण्यात आला। तर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। तर मराठा आंदोलनानंतर सीएसएमटीचा हा सगळा परिसर आता रिकामा करण्यात आला आहे। या ठिकाणी स्वच्छता सुरू झालेली आहे। गेल्या 29 ऑगस्टपासून गेल्या 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले होते आणि त्याचप्रमाणे रस्त्यांवरची वाहतूक सुद्धा या ठिकाणी वळवण्यात आलेली होती। काल आंदोलन संपल्याची घोषणा झाली, त्यानंतर हे सगळे रस्ते रिकामे करण्यात आले। कोर्टाने सांगितलेल्या आदेशाप्रमाणे वाहनं 3 मजल्यापासूनच वाशीकडे हलवण्यात आली होती। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला हाच तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा सगळ्यात महत्त्वाचा चौक। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या चौकात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे हजर होते। त्यांची वर्दळ, त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत होती। शेकडोंच्या संख्येने गाड्या या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या। त्यामुळे पर्यायानं मुंबईकरांना, विशेषतः दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या, दक्षिण मुंबईत रोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना, नोकरदारांना आणि कष्टकऱ्यांना याचा मोठा फटका बसत होता। वाहतुकीची आणि खूप मोठी समस्या यामुळे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र अंतिमतः काल मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातलं हे आंदोलन आणि उपोषणाचं एकंदर सगळा विषय काल राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे मार्गी निघाला आणि ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरातील हे सगळे रस्ते पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी आता मोकळे झालेले आहेत। हा जो रस्ता तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय तो फोर्टकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जातो। त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौकातून हा मेट्रो सिनेमा आणि पुढे मलबार हिलला देखील जातो। त्यामुळे ज्या पद्धतीने या मार्गांवरती शेकडोंच्या संख्येने गाड्या लागल्या होत्या त्या काढण्याचं काम काल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। या भागातील पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर एक टीम या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांच्या माध्यमातून स्वतः प्रवीण मुंडेंच्या पुढाकारातून ही सगळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून खऱ्या अर्थानं या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची जी नियमित वाहतूक आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या आणि सर्वसामान्य पद्धतीने रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही निश्चितच सुखावणारी बाब म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।